इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. मोटरसायकल चोरी करणारा आरोपी आणि एक विधी संघर्ष बालक 8 मोटरसायकलसह क्राईम ब्रँच युनिट 2च्या ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँच युनिट 2 पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनर यांना मिळालेल्या माहितीने दोघेजण चोरीची बुलेट विक्री करण्यासाठी पिंपळगाव खांब येथील मनोहर लॉन्स समोर गणेशनगर येथे येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून गौरव शिवानंद प्रसाद आणि एक विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतून तसेच नाशिक शहर आणि सिन्नर येथून वेगवेगळ्या ठिकाणाहून मोपेड गाड्या चोरी केल्याची कबुली दिली. सदर चोरलेल्या गाड्या विक्री करण्यासाठी मनमाड येथील प्रथमेश विनोद जोशी यांच्या ताब्यात दिल्याचे सांगताच पथकाने त्यांच्या ताब्यातून 5,40,000 रुपये किमतीच्या 8 मोटरसायकली जप्त केल्या. सरकारवाडा, सिन्नर आणि गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील 7 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस करण्यात आले. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट 2 सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, यशवंत बेंडकोळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनर, संजय सानप, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे, महेश खांडबहाले, तेजस मते, सुनील खैदार आदींनी ही कारवाई पार पाडली आहे. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.